आदलो चेअरमॅन जेवण ना यांनी कितलेशे किसी घातल्या तेन्ना तेका सुद्धा त्या किसीचे पैसे कोण भरता? सोसायटी भरता. आणि आम्ही तुमच्याकडे थोडे प्रूफ दितात की ह्याच्या पयली जी पोंडा ब्रांच आणि मारगांव ब्रांच ही स्टार्ट केल्ली पळय, आणि त्या स्टार्ट करताना जे भाड्याक दोन्ही शॉपां घेतलेली त्या शॉपाचेर जे आमचे हे आसले ओनर, शॉपाचे ओनर आसले, त्यांच्याकडे यांच्यानी लिटिगेशनां करून त्यांच्याकडे वाद घालून त्यांच्यानी शेवटी ते शॉपां त्यांच्याकडे कशी तेंच्यांनी सोडून दिली. तितून आमकां कितलेशे लॉस जाल्लेले आहा आणि दोन्ही ब्रांच हे बंद पडले. आणि सिमिलरली आमी पळयता की जी फार्मास पयली आसली प्रशांत नायक म्हणून एकटो चलयतालो तेकाय तशेंच करून तेंच्यांनी हॅरेसमेंट करून धांवलेले आसा. आणि मेन म्हणटा तो धर्मा चोडणकर हो कितली वर्सां तो सोसायटी चलयता. हेच्या पयलीं म्हापसा अर्बनान हे केल्ले, तो आसलो डायरेक्टर भितून कळ्ळें. आणि तेच्या खुबश्यो कंप्लेनी हांगा येयल्ले आसा. आणि हितूंतल्या हितून धर्मा चोडणकरूय कितले फावटी चेअरमॅन जालो, त्याच्या उपरांत जयवंत नायक जालो, पूनम जाले, आता निखिल खरो, मागीर गुरुदास सावळ. अरे चार एका टर्मान तुम्ही चार हे घालता. नो कॉन्फिडन्स. तुमकां जर ती खुर्ची वाटोवपाची आहा जाल्यार तुम्ही एक खुर्चे तुम्ही सांगा बाबा 1 वर्सा तो जर येतलो 2 वर्सां जर, पण तशें जावना. नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे कोण डिसिजनां घेता बरी तांकां उडोवपाचें. आमी तेन्ना जनरल बॉडी मिटिंगेक सांगले की बाबा तुमची एकवट आसतली, आमची एकवट सगळी आसा म्हणून सांगले. तांकां खुबशे क्वेश्चन केले की सेम एक्स चेअरमॅन धर्मा चोडणकर कळ्ळें, हेणी फाटल्या 2012 आसतना अशें खुबशे लिटिगेशन आनी वायप आउट स्टॉक मेळयलो आसा. हो लाखांनी भितून आसा. तेची अजून इन्व्हेस्टिगेशन जावना. दुसरें म्हणटा ते की आमी ही जी आज सोसायटी चलता, ही जी सोसायटी चलता ही सोसायटी फक्त माल विकून तेचे प्रॉफिट जायना. 1 म्हयन्याचो सॅलरी एम्प्लॉयमेंटाक घालूंक जायना. ही चलता ती फक्त हो ग्राफ त्या ग्राफ्टानसून तुमकां कळटलें की हेंचो सेल अजून थंयसरूच आहा. आनी आतां 2021 सेल मातसो खंय वाडोवंक लागला जाल्यार नो कॉन्फिडन्स मोशन हाडलें. आनी हो प्रॉफिटाचो ग्राफ. प्रॉफिट म्हणजे कितें, जो सामान विकून प्रॉफिट जायना. हे जे पयले डायरेक्टर आसले तेंच्यांनी म्युच्युअल फंड आनी एफडीक बी पयशे दवरल्या पळय, त्याच्या इंट्रस्टाचेर हे जगतात सध्या. त्याच्या इंट्रस्टाचेर चलता. म्हणजे सोसायटी ती चलना. आता कित्याक चलना हेचे खुबशे मुद्दे आसात. फाटल्या दिसान आमी पळयता की GM इवेत आसले जनरल मॅनेजर, तेणी एक चीफ मिनिस्टराक कंप्लेंट बरयल्ली. चीफ मिनिस्टराक कंप्लेंट बरयल्ली की हांगा नाकाल्ले धंदे चलता, तितून जे डायरेक्टर आहा ते आयकना, डायरेक्टर आहा ते आपल्याक मनमानी करतात, कळ्ळें. स्टॉक खंयच्या खंयच ना जाता. हेचेर चीफ मिनिस्टरान दखल काय घेवंक ना. पण हेच्या विरुद्ध कितें जालें, जेणी कंप्लेंट दिली पळय तेका 12 वरां भितून तेका त्या डायरेक्टराक सांगलें तुजे बाबा तूं चल म्हणून. आनी तेका बाबड्याक 15 वर्सां सर्वीस करून सुद्दां तेका एक सेंड ऑफ दिल्लो ना. तेका काय हे करनासतना तशेंच धाडलेलें आसा. एक पोंडा नवे जो ब्रांच स्टार्ट केल्या, त्या ब्रांचाक हेंच्यांनी एक कन्सल्टंट अपॉइंट केल्लो. तो कन्सल्टंट अपॉइंट केल्लो. तेचें नांव आसा इको डायरेक्ट एंड मार्केटिंग फ्रॉम पुणे. पुण्याचो कन्सल्टंट अपॉइंट केल्लो. त्या कन्सल्टंटाक हेंच्यांनी 10% मार्जिनाचेर, म्हणजे तुजो स्टॉक न्हू आहा, फक्त त्या कशें डिजायन करपाचे, कशें माल आसपाचे, हे कन्सल्टंट अपॉइंट केलो. तेका सांगलेलें की 10% तुका हे दिता मार्जीन दिता. आनी तेचो एस्टिमेट व्हेल्लो 60 लाखाचेर. आनी तेका कितें एमओयू सायन करूं ना,
तेका कितें सायन करनासतना तेका 2 लाख पेड केल्लेले. तेन्ना तो डायरेक्टर आसलो आमचो धर्मा चोडणकर. कळ्ळें? तेणी विदाउट MOU सायन करनासतना 2 लाख, हे 2 लाख आता शेअर होल्डराच्या उदकान गेल्लेले आसा. आणि सेम तेणी 70 to 80 लाख रुपीसाचो एस्टिमेट दिल्लो आपले कन्सल्टंट फीज. ती मागीर ह्या डायरेक्टरांनी दुसरे कोणी अपोज करून ती वायप आउट जालें. आनी तेच सेम काम 70-80 लाखाचें काम 27 लाखान मागीर कोण कन्सल्टंट अपॉइंट करनासतना हें काम करून फोंडा ब्रांच चालू केलें. त्याच्या वांगडा आमी पळयता की 20 वर्सां जालो एकूच सप्लायर तो माल सप्लाय करता. त्याच्या पयलीं ह्या सप्लायराक जेन्ना धर्मा चोडणकर हो चेअरमॅन आसलो तेन्ना ह्या सप्लायराक ब्लॅक लिस्टाक घातलेले तेंच्यांनी. म्हणजे हो माल कमी दर्जाचो दिता, पयशाचे सारके ना, कितें तरी कळ्ळें, माल सारको पावयना, कशें तरी. पण तेकाच आतां परत रिअपॉइंट केला आनी तो ही इज द हायेस्ट सप्लायर इन बार्देज बाजार. जाका ब्लॅक लिस्टाक घातलेलो तेकाच तुमी आतां परत तांकां हायेस्ट सप्लायर तुमी हे केल्ले आसा. तशेंच आमी पळयता की बार्देज बाजारांत फिमेल स्टाफ हो सेफ ना. खुबश्यो गजाली आमकां आयकूंक येयल्या जे टायमार येतले पळय, टायम येतलो पळय तेन्ना आमी तुमकां तेचो प्रुफा सकट दितले. कोण उलोवपाक तयार ना, पण हांगाय फिमेल स्टाफाचेर कितें ना कितें अत्याचार जाता अशें आमकां आयकूंक येयला. तो आमी तुमकां फुडें सांगतले. आमी म्हणटा की डायरेक्टरांनी आमकां तेन्ना सांगलें की आमची स्टेबिलिटी आहा, आमी फुडें स्टेबिलिटी दितले, मॉल बांदतले, हे करतले, ते करतले सांगलें. पूण स्टेबिलिटी ह्या बार्देज बाजाराक कडेन ना. त्याच्या उपरांत हे मॉलाचो प्रोजेक्ट, जो प्रोजेक्ट कितली वर्सां पेंडींग आसा. आयज आमी पळयता की व्हडले व्हडले शोरूम येता, व्हडली व्हडली सुपर मार्केट येता, पण बार्देज बाजाराक जे मॉल जो जागो आहा हो कित्याक बांदूंक जाता. आनी तो प्रश्न सगळ्यांक पडटा. हो प्रश्नाची सिंपल आन्सर आहा. कित्याक हे जे डायरेक्टर आहा थोडे तांकां खंय तरी कमिशन जाय आनी जॉयंट वेंचर दिवपाक सोदतात ते. आनी तुमकां जॉयंट वेंचर कित्याक जाय? तुमच्या कडेन पयसो आहा, बाकीचे फॅसिलिटी आहा, जागो तुमचो, जॉयंट वेंचर कित्याक? पण जॉयंट वेंचर कित्याक जाणा की जॉयंट वेंचर दिल्ल्या कारणान खंयच्या तरी बिल्डराक दिले कारणान त्या बिल्डरां कडल्यान हांकां कमिशनां मेळटलीं. आनी हे डायरेक्टर फक्त कमिशनाचेरूच जगतात. केसी घालतात एकामेकाच्या डायरेक्टराचेर, पयशे वयता सोसायटीचे. मिटींग येता, मिटींगेक काय करना, त्या मिटींगेचे ते म्हयन्याक 4 मिटींग कितले घेता आनी पयशे तांकां अलावन्स आसता ते. हेंचेर केसी घातल्यात, त्या केसीचो गाडयेचो बाकीचो खंयचो च्या पाणीचो खर्च बार्देज बाजार. हांकां अशे राजेशाहीचे हे कित्याक म्हणून दिवपाचे हो प्रश्न पडटा. आतां आमी आमचे डिमांड आसा की गव्हर्मेंटा कडेन जावं नाल्यार सोसायटीच्या रजिस्ट्रारा कडेन बेगीनच्या बेगीन ही जी बार्देज बाजार कमिटी आसा ती डिजॉल्व करची आनी बेगीनच्या बेगीन परत इलेक्शन घेवचें. आनी इलेक्शन ते प्रॉपर घेवचें, कारण शेअर होल्डरांक कळत ना इलेक्शन आहा काय ना ते. वोटर्सांनी कळत ना, केन्ना आमकां कळत ना आमी शेअर होल्डर केन्ना वोटींग जाता, केन्ना कितें जाता. आनी बेगीनच्या बेगीन ते डिमांड करता की इलेक्शन डिजॉल्व करपाचें, कारण हे 6 म्हयने उरले. हेंचे 6 म्हयन्यान भानगडी आनी कितें करून उडयतले काय, तेंचे त्या मॉला खातीर कसलो तेंचो हे आसा ते तेंचे कारस्थान आहा आनी कितले पयशे खावपाचे आहा पळय ताचो लक्ष ना. आनी सरकाराचें हेंचेर लक्ष ना, करप्शनाचेर सरकाराचें लक्ष ना. असले जे सोसायटी आसात, कंज्युमर सोसायटी जे खरेंच एम्प्लॉयमेंट दितात, लोकांक बरी सर्वीस दिवपाक जाय, पण हे आमी आयज पळयता ते करप्शनाचे बाजू पळयता. तशेंच आमी दुसरे डिमांड करता की जे शेअर होल्डर आहा तेंची एक बरीशी कमिटी काडपाची आनी जे भितर बार्देज बाजारांत इलिगलिटीज, करप्शन बाबतींत आनी कितें कितें चलता पळय तेजें इन्वेस्टिगेशन प्रॉपर करचें म्हणून. कारण हो डिमांड आमी
जनरल बॉडीकूय मागलेलो तो तेंच्यांनी एक्सेप्ट केलो, पण अजून आता म्हाका 4-5 म्हयन्याचे कांय उत्तर ना. आमकां सांगलें एका म्हयन्या भितून जे शेअर होल्डर आहा तेची आमी एक कमिटी काडटली, कळ्ळें. स्क्रुटिनी कमिटी म्हणा तुमी, जाल्यार इन्व्हेस्टिगेशन कमिटी, देखरेख कमिटी म्हणा, अशी एक कमिटी काडटली. आनी कोणाक इच्छा तुमी हे करचें म्हणून, पण तेंच्यांनी आयज केल्लें ना. कारण हे करिना, कारण हेंचे जे कारस्थान आहा ते वयर येवपाचें. गोंयचो म्हणूं येता आनी कॉर्पोरेट सेक्टराचो म्हणूं येता, जे आमचे कंज्युमर सोसायटीज आसा. आयज म्हज्या वांगडा आसा आमचे अनिल नायक, वेळगेकर आसात, शेख आमचे एकनाथ म्हापसेकर आनी सुशांत गांवकर आसात, आमचे पत्रकार. सगळ्यांक देव बरें करूं. आयज आमी पळयता की बार्देस बाजार हो गोंयभर जे नांव आसा, आनी ह्या बार्देस बाजारान जेन्ना जनरल बॉडी मिटींग जाता, म्हणजे डिसिजनां घेतात, ती केन्नाच मानलेली जायना. हें कारण हेजें कित्याक की हे जे जाग्याचे सोरोप बसल्यात, जाग्याचे मनीस बसले इतले वर्स पळय, ते आपली खुर्ची कशी सोडपाक तयार. खुर्ची सोडनाकात, पण एक संगीत खुर्ची ही चालूच दवरल्या. आतां अशें आयकूंक येता आनी जाला की नो कॉन्फिडन्स मोशन घातला. आनी लास्ट 4 years आमी पळयता की 4 चेअरमॅन हे चेंज जाले. आतां इलेक्शनां 6 म्हयने आसा आनी ते 6 ते 7 म्हयन्या भितून आतां जो एक्झिस्टींग चेअरमॅन आहा निखील खलप, तेचेर हेंच्यांनी नो कॉन्फिडन्स मोशन घातला. 3 म्हयन्या पयलीं जनरल बॉडी मिटींग जाल्ली तेन्ना आमचे खुबशे शेअर होल्डरांनी हांकां तेणी विचारले क्वेश्चन, बाबा तुमची एकवट आहा मरे. आनी मुद्दो कितें, मुद्दो काडलेलो की सोसायटीची उदरगत जायना. सोसायटीची उदरगत जायना, तुमी त्या आदल्या गुणान तशेंच आसात, जी प्लेस घेतल्या तेचे डेव्हलपमेंट जायना. अशे खुबशे शेअर होल्डरांनी विशय काडले. शेअर होल्डरांनी हे सांगलें की एडिशनल शेअरूय तुमी दिनात, जेच्या करून नवी पिढी थंय त्या जाग्यार येवपाची म्हणून. हे कित्याक लागून हे जायना. फाटल्या दिसांनी आमी पळयल्लें की खूब एक 15 वर्सां पयलीं आमचे चीफ प्रमोटर भाई खलप आसले, तेंचेरूय हेंच्यांनी केसी घातलेल्यो ताका काडून. मागीर ती लिगल केस गेली आनी हे केलें. आनी आयज आमी पळयता की अशे केसीस डायरेक्टर घालीत आसा. अशे केसीस आमी डायरेक्टर घालीत आसा. आदलो एक्स चेअरमॅन जयवंत नायक, कॉन्फिडन्स मोशन केन्ना येता म्हाका सांग. आयज म्युनिसिपालिटी नो कॉन्फिडन्स मोशन कित्याक आयलें? करप्शन, जॉबाचें करप्शन, बाकीचे हितून करप्शन, जाग्याचें करप्शन, कळ्ळें. सगळे खावपाक उठल्यात. आतां तुमी चिंता की ह्या सरकारान, ह्या सरकाराच्या भितर हे बारीक बारीक सोसायटी जे खरेंच लोकांक गोरगरिबांक कमी प्रॉफिट मेकिंग सोसायटी न्हू ह्यो, हे बारीक बारीक वस्तू लोकांनी सवाय विकून दिवचे आनी मेळचे सगळे वस्तू, होच उद्देश आसता. त्या हेचेर ह्या लोकांनी प्रमोट केल्ले आसता ते सोसायटी. पण थंयसरूच कोणाचो लक्ष ना. वर्सांसून एकदां जनरल बॉडी मिटींग येता, सगळे जाण रेस करता क्वेश्चन, दुसऱ्या दिसा कांय ना, परत सेम नेक्स्ट इयर परत तेच. आनी हे संगीत खुर्चेक मागीर काडटात, कोणाकोणाचें आयकना. अशें आयकूंक येयला की ह्या चेअरमॅनान मॉलाचो मॉल घालपाक हे म्युनिसिपालिटीन हे घातलेले म्हणून ऑलमोस्ट सँक्शन जावपाक आसले. ते तांकां मॉल बिल्डरांक दिवंक जाय बांदपाक. बिल्डरांक दिवंक जाय म्हणून तेजेर नो कॉन्फिडन्स हाडला तेंच्यांनी. तांकां ह्या डायरेक्टरान थोड्यांक जे नो कॉन्फिडन्स घातल्या पळय तांकां बिल्डरांक दिवपाक जाय म्हणून तेजेर नो कॉन्फिडन्स असो आमचो आरोप आसा. जाल्यार त्या डायरेक्टरांनी फाल्यांच्या भितून प्रेस कॉन्फरन्स घेवची ना, सांगची पत्रकारांक आमी कित्याक नो कॉन्फिडन्स घेतला आनी जे म्हाजे क्वेश्चन आसा पळय तेजेर आन्सर करचे तेंच्यांनी. हो तांकां चॅलेंज आसा. मागीर नेक्स्ट टायम आमी घेवन दाखयता आनी हेंचे तुमकां प्रुफा सकट आमी ते क्वेश्चन तुमी विचारा पत्रकारांक.